मॉर्निंग. तर हा मागचा काय रू काय रे काय आय एम गुड. हॅलो गुड मॉर्निंग. तर तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघताय की आता जे काही बघताय ते मागच्या डेजच्या नंतरचे काही दिवसामधला एखादा शूट असेल, कारण की मला डेली जमतच नाही आहे आणि त्यामुळे मी असेच मिक्स करून सतत व्हिडिओज बनवते. तर आत्ता 9:30 वाजलेत आणि मी उठले, चहा वगैरे घेतला होता मगाशी, आवरले सगळं घर आणि आता मी हे एग्स खाते. भरपूर जास्त दिवसानंतर, म्हणजे मला वाटतं महिन्यानंतर मी हे खात असेल बॉइल्ड एग्स, कारण की खाल्लेच जात नाही, घरात कोण खात नाही, त्यामुळे होत नाही ते खायला घरी बनवून. सो आणि आत्ता मला असं वाटतं त्या बॉइल्ड एग खाण्याची, प्रोटीन खाण्याची गरज आहे सध्या. त्यामुळे मी ते ही जी मी अंडी उकडली आहेत सध्या, तर ती मी एका इलेक्ट्रिक भांड्यामध्ये उकडले. मी दाखवते. एक भांडं आहे सिम्पलमध्ये, झाकणेवर इथे अंडी ठेवायला, त्याच्या खाली इथे याच्यामध्ये पाणी टाकायला आणि याच्या खाली याचं सर्किट असेल, त्याच्यावरती असं ठेवायचं, वरती अंडी ठेवायची, म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, वरती हे ठेवायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अंडी टाकायची आणि मग हे असं क्लोज करून घ्यायचं आणि याची पिन भेटते, ती पिन अटॅच करून इथून ऑन करून चालू ठेवायचं. जवळपास मी 15 ते 20 मिनटं हे करून घेतलं होतं. तर याच्यामध्ये अंडी जे आहे ते व्यवस्थित उकडली, असं काही नाही आहे की कच्चं राहिलं आहे, आतमध्ये कच्चं राहिलं आहे, असा काही प्रकार झालेला नाही आहे. खूप छान पद्धतीनं उकडलेली आहे. तर जे अंडी उकडायचं भांडं मी तुम्हाला मगाशी दाखवलं, तर त्याच्यासोबत ह्याचा एक कप पण येतो, मेजरिंग कप, पाणी मेजर करण्यासाठी वगैरे. तर एका वेळी जर समजा गॅस स्टोवरती मल्टिपल गोष्टी चालू आहेत, तर आपण हे भांडं एक ऑप्शन म्हणून ठेवू शकतो. जर तुम्हाला अंडी उकडायची आहेत, बाकीच्या गोष्टी चालू आहेत गॅसवरती, तर मग एका ठिकाणी एका वेळेला त्याच्यामध्ये जवळपास 7 अंडी उकडली जातात. तर मग तुम्ही इलेक्ट्रिक लाईटचा वापर करून तुम्ही एका साईडला अंडी उघडत ठेवू शकता आणि बाकीच्या गोष्टी स्टोवरती करू शकता. आपला तसा वेळ वाचला जाईल. तर ते चांगलं आहे प्रोडक्ट. ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं, ते पण मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकून देईन. आय डोंट नो त्याची प्राईस वगैरे काय आहे, कारण की ते माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी ऑर्डर केलं होतं. सो त्याच्याकडनं लिंक घेऊन मी ते टेस्ट करेन जमलं तर. डोळ्यांमधनं कळत असेल मी झोपून उठलो, दुपारचे आराम, कारण की मला सलग 4 दिवस सुट्ट्या आहे. काय करणार आहे मी, जास्त कुठे बाहेर फिरू पण शकत नाही आहे सध्या. तर मी आता विचार करते बाहेर जाऊन झाडांना पाणी देते थोडं, तेवढाच टाईमपास होईल माझा. चलो. थोडं लसूण घेतलेलं आहे, हे अजून थोडीशी लसूण सोडून, बटर, चीज आणि इकडे कोथिंबीर. चीज गार्लिक ब्रेड हा मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांना पण खूप जास्त आवडतो. एका कॅफेमध्ये जाऊन आम्ही तो ट्राय केला आणि तो खूप टेस्टी लागला. अँड मग वी डिसाइडेड की आपण तो एकदा घरी ट्राय करूया. याच्या आधी आम्ही एकदा ट्राय केला होता, तो टेस्टी झाला होता, त्याचं शूट वगैरे काही केलं नाही. आता इथे जो आम्ही बनवतोय तो थोडा वेगळ्या पद्धतीने आहे आधीपेक्षा, आणि हो यूट्यूबवरचीच रेसिपी आहे, आम्ही जस्ट फॉलो करतोय. तर काय केलं आहे, लसूण सोलून वगैरे घेतला आहे आणि त्याला मिक्सरमधून थोडं ग्राइंड करून घेतला, चॉप केला असेल तरी पण चालेल, आणि तो बटरमध्ये टाकून मिक्स केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकले, थोडे कोथिंबीर टाकली आणि हे असं बनवून घेतलेलं आहे, जे आता आपल्याला लावायचं आहे ब्रेडला. सगळ्या ब्रेडला मी इथे लावून घेतलं
आणि त्याच्यावरून मग चीज टाकायचं आहे आपल्याला. चीज लावून झाल्यावरती मी त्याला ओव्हनमध्ये ठेवलं होतं ते मेल्ट वगैरे होण्यासाठी. आपण गॅसवरती पण डायरेक्ट ठेवू शकतो, तसाही तो होतो व्यवस्थित क्रिस्पी. तर आत्ता जसा दिसतो तसा तो बनला होता, छान बनला होता, टेस्ट पण छान होती. तर ह्या ब्रेडसोबत मी माझा व्हिडिओ संपवते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.